याच्या मागे एकच भावना आहे की हे जे सरकार आहे यांनी एक वंजारी समाजाचं अस्तित्व संपवण्याचं काम चालू केलेलं आहे। त्यामुळे 10 वर्षे खासदार असताना त्यांना पक्षानं डावललं, त्याबद्दल पक्षाचा धिक्कार पण करीत आहेत। पण आम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून पंकजाताईकडे पाहत होतो। तर आता पंकजाताई खासदार होणारच बीडच्या, पण पंकजाताईला केंद्रीय ग्रामविकास मंत्री भेटावं ही सर्व कार्यकर्त्याची, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची भावना आहे। लोकसभेला तर प्रीतमताईच पाहिजे होत्या, पण त्यांच्या सगळ्याच्या अगोदर आमचा आरक्षणाचा प्रश्न होता, तो मार्गी लावायला पाहिजे होता ही आमची इच्छा। नमस्कार, मी ओमकार शेंबडे, आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज। मुद्दा लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। राजकीय दृष्ट्या बीड जिल्हा हा सतत चर्चेत असणारा जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यात आज एक मोठा खळबळजनक विषय आहे, कारण की प्रीतमताई ज्यांनी 10 वर्ष लोकसभेचं काम पाहिलं, आता त्यांना डावलून पंकजाताईंना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात नेमकं मुंडे समर्थकांच्या मनात शिस्त आहे काय हेच आपण जाणून घेणार आहे। नमस्कार। नमस्कार। लोकसभेला जे प्रीतमताई 10 वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं, आज त्यांना डावलून पंकजाताईंना तिकीट मिळालं आणि पुढे तुमच्या भावना काय त्याविषयी? पक्षाचा निर्णय अंतिम आहे, त्याबद्दल पंकजाताईंना तिकीट भेटल्याबद्दल पहिले पंकजाताईचं खूप खूप अभिनंदन। आणि आमची कार्यकर्त्याची एकच भावना आहे की महाराष्ट्रात ज्यावेळेस पंकजाताई आमदार झाल्या 2014ला, तर ग्रामविकास मंत्री ताईंना भेटलं, तर आता पंकजाताई खासदार होणारच बीडच्या, पण पंकजाताईला केंद्रीय ग्रामविकास मंत्री भेटावं ही सर्व कार्यकर्त्याची, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची भावना आहे। ताईला ते ग्रामविकास मंत्री भेटल्यानंतर हा मोठा आनंद कार्यकर्त्यामध्ये दिसून येईल। प्रीतमताई आणि पंकजाताईंनी बाईट घेतली, त्या बाईटमध्ये पंकजाताईंनी सांगितलं की मी प्रीतमवर म्हणजे हे येऊन देणार नाही, म्हणजे कुठल्या तरी रूपाने त्यांना मी सहकार्य करील। आणि त्याच्यामुळं आता बाकीच्या कार्यकर्त्यामध्ये काय दोष निर्माण व्हायचं कारण नाही। नक्कीच तुम्ही पाहू शकता जसे की प्रीतमताई ही कामाला लागल्यात बहिणीसाठी, कारण की कितीही काही झालं तरी बहीण ही बहीणच असते शेवट, त्यासाठी प्रीतमताई बी कामाला लागलेत। प्रीतमताईने कालच पोस्ट सोडलेली। हो, लागलेत ना कामाला, ताई पण लागलेत नाही आणि कार्यकर्ते पण कामाला लागले, ताईचे आणि त्या ताईचे बी, दोन्हीचे ताई कार्यकर्ते एकच येतं। ते असं नाही की प्रीतमताईचे वेगळे आणि पंकजाताईचे वेगळे, दोन्ही कार्यकर्ते एकच येतं। त्याच्यामुळं ह्या ताई काय ह्या ताई काय, फक्त पंकजाताई काय म्हटलं, मी हिच्या वाढण्या होऊ देणार नाही, मी माझ्या परीने तिला म्हणजे स्थान देईन कुठंतरी। काय सांगाल तुम्ही पंकजाताईला लोकसभेला, ज्यांना तुम्ही विधानसभेला पाहत होते, आज त्यांना लोकसभेला तुम्हाला? लोकसभेला तर प्रीतमताईच पाहिजे होत्या, पण त्यांच्या सगळ्याच्या अगोदर आमचा आरक्षणाचा प्रश्न होता, तो मार्गी लावायला पाहिजे होता ही आमची इच्छा होती। आरक्षण, मराठा आरक्षण भेटायला पाहिजे होतं ओबीसी मधून। आता जे मनोज जरांगे पाटील जसे म्हणतात की ते जे म्हणतील तेच होणार, मराठा समाजाचं काय भावना आहे नेमकं याविषयी? मराठा समाजाची भावना एकच आहे की आरक्षण भेटायला पाहिजे होतं, आरक्षण भेटल्यानंतर काय आता, आणि मुद्दा एकच होता की प्रीतमताई ह्या योग्य उमेदवार होत्या। नक्कीच तुम्ही पाहू शकता प्रीतमताई ह्या उमेदवार नक्की होते, योग्य उमेदवार होत्या, पण आरक्षण हे पहिला मुद्दा यांनी मांडलेला आहे। त्यांना प्रीतमताईचं काम जर बघितलं 10 वर्षात, तर अतिशय उत्तम असं काम तुम्ही बघितलंय, तुम्ही त्यांच्याकडे कामासंदर्भात गेलेत, पण आता पंकजाताईकडे जाण्याची वेळ आली, ज्या लोकसभेला असतात, ज्या लोकसभेला असतात त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली। आता पहिलं तर पक्षाने पंकजाताईला लोकसभेचं तिकीट दिल्याबद्दल पक्षाचं अभिनंदन करून ताईचं सुद्धा अभिनंदन, परंतु प्रीतमताईच्या कामाचं बी कौतुक। प्रीतमताई 10 वर्षे खासदार असताना त्यांना पक्षानं डावललं, त्याबद्दल पक्षाचा धिक्कार पण करीत आहेत। पंकजाताईला तर भरघोष मताने आम्ही खासदार तर करणार, पण आम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून पंकजाताईकडे पाहत होतो। नक्कीच जर पाहिलं तर मुंडे समर्थकांच्या भावना आहेत की भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाहत होतो, पण सरकारने काहीतरी नेमकं प्रीतमताईचं काय काम सरकारला आवडलं नसावं? आता ते सरकारलाच सांगता येणार, कार्यकर्त्यांना तर प्रीतमताईचे कामच तर आवडतच होते। म्हणजे सरकारला तिसऱ्या वेळेस जर खासदार होऊन जर केंद्रात गेल्या तर मंत्रीपद द्यावं लागत असेल म्हणून डावललं का काय, अशी आमची एक शंका आहेत कार्यकर्त्याची, म्हणजे त्यामुळं त्यांचं तिकीट कट केलं असावं, हे आमच्या भावना आहे। काय सांगाल बाबा, प्रीतमताईंना तिकीट भेटलंय, आपलं पंकजाताईंना तिकीट भेटलंय लोकसभेला, तर तुम्ही मतदान करणार का पंकज? आम्ही मतदान तर करणारच आहे, पण कमीत कमी आम्ही 5 ते 6 लाखाची लीड देऊ शकतो। या ठिकाणी
राष्ट्रीय समाज पक्षाचे जे महादेव जानकर साहेबांचे समर्थक आहेत, काय सांगाल? यंदा बघा पंकजाताई आपल्याला लोकसभेला दिसत आहेत, तुमचं मत काय आहे? काय भावना आहे तुमच्या? पंकजाताईला करणार मतदान. आता बहीणच मानल्या जातात जानकर साहेबांच्या. सर्व पक्ष एक समर्थाने एका जुटीने राहणार का तुम्ही? हो, सगळे सगळे नक्कीच पाहू शकता. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष ह्याचा सुद्धा पाठिंबा आता पंकजाताईंना भेटलेला आहे. तर त्या अनुषंगाने आता तुम्ही पाहू शकता एकजूट पंकजाताईंची झालेली आहे. आपण नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला कितीची लीड भेटते? 5 लाखहून अधिक यांचं म्हणणं आहे की 5 लाखहून अधिक लीड भेटणार आहे. या संदर्भात काय पुढील हालचाल होत्यात हे नक्की पाहू. प्रेस नंबर 1चं सीट लोकसभेचं प्रीतम पंकजाताई राहणार आहेत. महाराष्ट्रात नंबर 1चं सीट हे पंकजाताई राहणार अशा भावना मुंडे समर्थकांनी व्यक्त केलेल्या आहेत. कोण बोला? बोला. आता पंकजाताईला तिकीट दिल्यानंतर आम्ही त्यांना भरघोस मताने मतदान करू आणि प्रीतमताईचं पण चांगलं त्यांनी काम केलंय. पण आता त्यावेळी आता पक्षाचा काय निर्णय ते पक्षाला. असं कधी झालंय तुम्ही एखादी बार प्रीतमताईकडे गेले आणि प्रीतमताईला म्हणाले माझं हे माझ्या परिसरातलं काम आहे, त्यांनी 2 मिनिटात केले, पण आता तेच तुम्हाला आता पंकजाताईकडे जायची वेळ आलेली? नाही, आता प्रीतमताई आम्हाला तेवढ्याच्यात आणि पंकजाताई पण तेवढ्याच्यात. आता दोन्ही प्रथा इथे आमचं दैवतच आम्ही मुंडे साहेबाला म्हणतो आणि ताई पण दोन्ही पण ताई आमचं दैवतच. हे सर्व होते मुंडे समर्थक. तुम्ही पाहू शकता. नाही, बोला. काय सांगाल? लोकसभेला आता पंकजाताई दिसत आहेत, काय तुमच्या भावना आहेत? आता ताई म्हणलं की विषय संपला. ताई कोणत्या पण असू द्या, ताईचं काम तर आम्ही करणारच आहे. मग प्रीतमताई असो किंवा पंकजाताई असो, ताईचं काम आम्ही करणार आहे. पण मनामध्ये एकच खंत आहे की प्रीतमताई या गेल्या वेळेस खूप मतांनी लीडने निवडून आल्या होत्या, पण तरी पण सरकारने ह्यावेळेस त्यांचा पत्ता कट केलेला आहे. याच्या मागे एकच भावना आहे की हे जे सरकार आहे यांनी एक वंजारी समाजाचं अस्तित्व संपवण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे तर काही असू दे, पुढला विषय प्रीतमताईंना बी आम्ही निवडून देणार आणि पंकजाताईंना पण आम्ही निवडून देणार. नक्कीच तुम्ही पाहू शकता. प्रीतमताई म्हणाल्या की आम्ही पंकजाताई म्हणाल्या की प्रीतमताईकडे आम्ही लक्ष ठेवणार, राजकीय भविष्य त्यांचं बी आम्ही त्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? ते आता त्यांचा प्रश्न राहिला. त्यांना तिकीट दिलं, पुढं घेतलं, ते तरी आम्ही त्यांच्या पाठीशीच आहोत आणि पंकजाताईच्या पण पाठीशीच आहोत. नक्कीच आपण पाहू शकता. आपण फुलसंगी या गावामध्ये होतो. तर मुंडे समर्थकाच्या भावनेत आम्ही भरघोस मताने पंकजाताईला निवडून देऊ. थोडे दुशंका मनामध्ये आहेतच, कारण की ज्या लोकसभेला 10 वर्ष त्यांनी मतदान केलं, जे भविष्य त्यांचं मुंडे समर्थक म्हणून गेलेलं आहे, पण आत्ता त्यांना पंकजाताईंना जे त्या विधानसभेत बघत होत्या त्यांना आता लोकसभेत जायची वेळ आली. नमस्कार, याच विषयात आपण थांबूया. प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शेंबडे. आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र. धन्यवाद.